नमस्कार. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती व्हावी आणि आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास व्हावा, आपल्याला धन कधीही कमी पडू नये, तसेच घरातील सुखसमृद्धी वाढावी यासाठी आपण सतत काही ना काही उपाय किंवा प्रयत्न करत असतो. प्रयत्नांना आपल्या साधनेची जोड म्हणजेच आपण काही सोपे आणि सरळ उपाय शुक्रवारी केल्यास आपल्या घरात देखील धनवृद्धी होऊन लक्ष्मी मातेचा निवास कायम राहील. असे कोणते उपाय आहेत जे आपण शुक्रवारी केल्याने आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा हमखास प्राप्त होते आणि आपल्यावरती कोणतेही संकट अडचण असेल तर ती दूर होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. तर असे काही शुक्रवारी करायचे विशेष पण सोपे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता असे नक्की लिहा. तसेच तुम्हाला कोणत्या विषयावरती माझ्याकडून व्हिडिओ किंवा कोणत्या विषयावरती मी व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटतंय ते देखील मला कमेंट करून जरूर सांगा. आपल्याला आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी किंवा धनाची कमतरता भासत असेल, कर्ज वाढलं असेल, तर आपल्या घरामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी किंवा उपाय केल्याने आपल्यावरती लक्ष्मी मातेची कृपा होऊ शकते. तसेच कोणतीही गोष्ट मनापासून केली तर त्याचे फळ आपल्याला नक्की प्राप्त होते. तर शुक्रवारचे अत्यंत प्रभावी उपाय जे केल्याने महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते, घरात धन, सुख आणि समृद्धी देखील वाढते. तर ते कोणते उपाय आहे ते आता पाहूयात. हिंदू धर्मामध्ये शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी केलेले उपाय लवकर फलदायी होतात, कारण माता लक्ष्मी ही धन, वैभव आणि सौभाग्याची देवी आहे. तर शुक्रवारी संध्याकाळी करावायचा पहिला उपाय म्हणजे सूर्यास्तानंतर घराच्या देवघरात आणि तुळशीसमोर तुपाचा दिवा नक्की लावा. देवासमोर दिवा लावताना ओम महालक्ष्मी माता की जय किंवा ओम महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र नक्की म्हणा. हा मंत्र किमान 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. तसेच तुपाचा दिवा तुळशीसमोर लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. शुक्रवारी दुसरा उपाय म्हणजे शक्य असल्यास पांढरे कपडे परिधान करा. लक्ष्मी मातेला पांढरे फूल, खीर किंवा साखर अर्पण करा. यामुळे लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. त्यानंतरचा उपाय म्हणजे या दिवशी गरजू लोकांना तांदूळ, साखर किंवा कपडे दान करा. दान केल्याने आपल्या जीवनातील अडचणी नक्कीच कमी होतात आणि पुण्य वाढते. लक्ष्मी मातेला स्वच्छता खूप आवडते. ज्या घरामध्ये स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा कायम निवास राहतो. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ ठेवा. शुक्रवारी घर सकाळी लवकर स्वच्छ करून माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा. दिवसभर जय महालक्ष्मी माता हा मंत्र आपले काम करत असताना देखील मनातून म्हणत राहा. माता लक्ष्मी आणि शुक्रदेव कधीच घरात घाण असेल तर राहत नाहीत. त्यामुळे घर स्वच्छ ठेवा. तसेच शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान शुभ मानले जाते. भगवान विष्णूंशिवाय माता लक्ष्मीची पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्यामुळे दर शुक्रवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला माता लक्ष्मी यांच्याबरोबर विष्णुदेवांची देखील पूजा अवश्य करावी. पूजा करताना माता लक्ष्मीला आवडती फुले, पांढरी फुले किंवा लाल फुले नक्की अर्पण करावी. माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य शुक्रवारी नक्की दाखवावा. असे काही सोपे आणि प्रभावी उपाय केल्याने आपल्यावरचे संकट दूर होते, आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते. तर तुम्ही देखील हे उपाय नक्की करून पहा. उपाय आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा.
व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आता शुक्रवारी काही गोष्टी टाळणे देखील महत्त्वाचे आहे. तर या गोष्टी तुम्ही नक्की टाळा. कोणालाही पैसे उधार देऊ नका. घरात भांडण करू नका. म्हणजेच घरात शांतता राखा. सकारात्मक आनंददायी वातावरण ठेवा. कोणतेही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. आणि लक्ष्मी मातेची पूजा मनापासून करा. हे सर्व उपाय तुम्ही नियमितपणे केल्यास तुमच्या जीवनात देखील नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कायम राहील. असेच काही सोपे आणि सरळ उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर यापैकी जर तुम्हाला जे जमतील ते उपाय तुम्ही अवश्य करा. लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि ज्यावर तिचा आशीर्वाद असतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता नसते. शुक्रवार हा शुक्रग्रह किंवा शुक्रदेव यांच्याशी संबंधित असतो. शुक्रदेव हा सुख, सौंदर्य आणि प्रणय यांचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्रवारी काही विशेष उपाय पूर्ण भक्ती आणि समर्पणाने केल्यास जीवनात सदैव सुख आणि समृद्धी टिकून राहते. शुक्रदेवांच्या कृपेने जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. म्हणून असे काही उपाय तुम्ही देखील नक्की करा. तुम्हाला जर श्रीसूक्त पठण करता येत असेल तर दर शुक्रवारी किमान एकदा तरी देवघरासमोर म्हणजेच देवांसमोर बसून श्रीसूक्तचा पाठ नक्की करा. त्यामुळे स्त्रियांना खूप शक्ती प्राप्त होते. तसेच आपल्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी नवीन मार्ग मिळतात. घरामध्ये धनाची कमतरता कधीही भासत नाही. कुंकुमार्जन करणे हे देखील खूपच फलदायी आणि शुभ मानले जाते. आपल्याला ज्या शुक्रवारी एखाद्या शुक्रवारी जमत असेल त्या शुक्रवारी नक्की आपण कुंकुमार्जन करावे. कुंकुमार्जन करताना 16 वेळा स्त्रीसूक्ताचा पाठ करावा. तसेच कनकधारा स्तोत्र हे देखील प्रभावी ठरते. आपल्याला हे स्तोत्र म्हणजेच पाठ नसेल किंवा वाचून म्हणता येत नसेल तर ते व्हिडिओवरती नक्की ऐका. दर शुक्रवारी स्त्रीसूक्त तसेच कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र नक्की ऐका. यामुळे देखील आपल्याला घरात सकारात्मकता टिकून ठेवता येते. आणि दर शुक्रवारी उपवास करणे शक्य नसले तरी किमान महत्त्वाच्या महिन्यांमध्ये म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यांमध्ये तसेच श्रावणामध्ये असे काही वर्षातील ठराविक महिने असतील त्या महिन्यांमध्ये देखील तुम्ही शुक्रवारी उपवास करावा. उपवासाचे फळ आपल्याला लवकर प्राप्त होते. आणि शुक्रवारचे असे काही ठराविक उपाय केले तर तुमच्या अडचणी नक्की दूर होतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी खूप खूप धन्यवाद.